चुकलं फसवून चुकविला असला तरी चुकलंयच मंजुरात करावं लागेल लेहीच कडून सांगत नाही चुकलंय आपला काय गोष्टी लावून बघा पण चुकलं पण देवाचं नाव अखंड खंडेरा शिवण एवढं मोठं पाप चुकून सुद्धा देवाचं नाव घेतलं देवाला तिथं जावं ती देवाकडे नाही गेली आईला देवाकडे गेली कोण गेलं राम अहिल्याकडे गेला आणि रामानं अहिल्या शिळा राघवे मुक्त केली पदीला गदा दिव्य होईल गेली अहिल्या पतिवर्ती मध्ये चला पुढं गणिका कोणे गणिका अरे अरे खासगी भाषेत सांगायचं तुमची वेश्या वेश्या रोज तिच्या परपुरुषाला विकणारी वेश्या एक सांगायसारखा विषय नाही पण ज्या वेळेस त्या पुरुषाला देह विकायचे का त्याला राम म्हणून विकायचे राम म्हणून विकायचे आणि देवाचं नाव खंडन करायची नाही तिच्या शेजारी एक साध्वी होती ती सांगतो आता शेतकोटी म्हणून येतो त्याच्यामध्ये आरुल काढाय तिच्या शेजारी एक पतिव्रता होती पतिव्रता नरकाला गेली आणि वेश्या स्वर्गाला गेली कशी गेली ही वेश्या म्हणायची माय काय ही भाग्यवान आहे ही पतीची सेवा करते पतीची आरती करते तुळशीला येडं घालते माझ्या नशिबात असला घाण धंदा काला कोण म्हणायचं वेश्या आणि ही पतिव्रता सगळं करायची आणि तिच्याकडे बघितलं की अशी कचरा टाकून द्यायची हिचं तोंडच बघावं लागते सकाळी उठले हिचं तोंड बघावं लागते लय नारायण आहे हिचं असलंच आहे हिचं तसलंच आहे तिच्या केलं पाप हिच्या पदरात आमच्या लहानपणी लोक म्हणायचे बघा तोंडाचं टाकचीन आणि मग हिनं केलं पाप तिच्यावर बसलं तिचं पुण्य हिच्याकडे सरकलं ही बाई कुठाला गेली ही नरकाला गेली कोणतं परवडतंय राम सगुण दिसे आई कशाला आला दिनाचा उद्धार करण्यासाठी देवाचा अवतार असतो आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी देवाचा अवतार असतो कशाला भक्ताला के धंदा घेऊन या चक्रगदा हाची धंदा भक्ताचा उद्धार करण्यासाठी अनवाणी पायामध्ये उपलब्ध आहे अनवाणी गडनी समाज ते बाकी आपण कळायचं हे काय बाकी होतं दिसलं आणि लहानपणी आईला खोबाळा असं विस्फोटून दाखवलं 14 ब्रह्मांड खोबाळा दिसले एवढं मोठं एक जवळ म्हणजे कोणाला नाचता येते मला कशावर नाचतोस ते म्हणजे माझ्यावर टाक आहे ते म्हणजे परवा दिसतंय तेव्हा जमतंय लय अवघड आहे म्हणजे कपरच आहे म्हणला ती म्हणजे त्याचं पण चांगलं नाचलं गब्बर काकासाठी ब्रह्मांड नाचविणारा बाबा नाचत होता काकासाठी नाचत होता भक्तीसाठी वेडा झाला देव वेडा झाला वेडा देव वेडा होतो आणि त्याच्यामुळं राजाचा त्याग केला अनवाणी पायानं राजाची पूर्णी बायको आहे लक्ष्मी आहे तिला मला माझ्या सगळ्याचं काय चक्कर काढ आम्ही मंदिरात जायचं म्हणलं तर बायकोला मला चक्कर काढून ते तुमच्या इथं तुम्ही सांभाळायचे माझ्या पायाला पोळतोय म्हणजे जमत नाही 5 पतिव्रता नंबर 1 पतिव्रता कोण आहे सीता पहिलं नाव सीता ती पतीची मता अनुसरण म्हणून ती नंबर 1 आहे बायकोला सुद्धा चप्पल नाही बायकोला सुद्धा डबल साडी नाही त्याला सुद्धा पांघराला काय नाही गावतावर बापाचं राजाचं लेकरू राजाचं देशमध्ये चिरड बघताय देव गावतावर कशाला गेला उद्धार करायला गेला कुणाचा आपल्यासारख्या गबाळ्याचा गबाळीला सुद्धा पण भाव सुद्धा
ते दिसायला सुंदर नसता माणूस, आतून माणूस बोलून सुंदर असावा. वेदांमध्ये चर्चा करते माझे हवा शब्द ध्यानात ठेवा. नाही निर्मळ जीवन आपल्या सांगत होतो, आपल्या जीवनाचा जोडीदार पती असो किंवा पत्नी असो दिसायला सुंदर असावा का गुणानं सुंदर असावा. लग्नाच्या आधी बघून बघून सुंदर करतात. मुलगा बी सुंदर पाहिजे, मुलगा म्हणतो मुलगी सुंदर पाहिजे. लग्न झालं 5 वर्षात अरे कसं चाललंय ते म्हणते फाशीत घ्यावं लागतं. काय झालंय ऐकतच नाही. ताई तुमचं कसं आहे लग्न चाललंय बरं कधीच होता रोजच तो काय जाय का दिसायला चांगलं नसावा, गुणाला चांगला असावा. रामाच्या रूपाचं वर्णन आहे, सगुण तुझं सगुण म्हणलं की रामाचा अवतार गोरा आहे, कृष्ण गोरा आहे. जाऊ द्या रामकृष्ण आपण बघितलं नाही, विटेवरचा गाईचा चिक्का अनादी बहु काला येणे लावीला चाळा वेदावे माय. वेदाला चाळा लावला आहे ना, वेदा नाही कळला किती नाही मला तरी आज एकादश आहे. मी 3 वाजता सुद्धा सोड आज एकादशी ना मी यांच्याकडे हात बघायचं मावल्या हो इथं 4 नाम घेतले तुम्हाला. वैकुंठाला घेऊन वैकुंठाला कुठं मी जेवढं कर्म आपलं जर पापाचं असं उद्या काय आपल्याला. माझे गुरु सांगतो होता माऊली दादा एका कीर्तनामध्ये त्यांनी सांगितलं होतं, 2 मित्र होते, 2 एक कीर्तनाला गेलं एक तमाशाला गेलं. मी ऐकलं ऐक तमाशाला जाणाऱ्याला ठेस लागली, तमाशाला जाणाऱ्याला कीर्तनाला जाणाऱ्याला ठेस लागली आणि तमाशाला जाणाऱ्याला काहीतरी आपला गंज सापडा. तर कीर्तनाला जाणारा गंज सापडा, कीर्तनाला जाणारा ठेस लागली, तमाशाला जाणारा गंध सापडा. मग ते दोन्ही आले एका महात्म्याकडे. ते म्हणजे असं कसं हे तमाशाला गेलं याला लाभ सापडा, मी कीर्तनाला गेलो हे सारा अंता फुटला. त्या महात्म्याने सांगितलं बाळा तू तमाशाला जाण्याच्या वेळेस जर कीर्तनाला गेला असतास का तुला हांडा सापडणार होता. तो वाटलं आणि हे कीर्तनाला नाही आता हे जर तमाशाला गेला असतं का ह्याला साप चावणार होता. आपलं प्रारब्ध बदलू शकते. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा असला आपल्या कपाळात काय दिलेलं असू द्या देवाचं नाव घ्या मोकळं बनायला जावं नाही का. त्याच्या इकडे चालली आमची कोटी आणि तुम्ही तिकडे शेतात ठेवला माय तुझं कसं किती कृपण राहिले का. हा तुझ्या कृपणचं माझं कसं भूकून येईल पण इथं रामायणात तणू पडेल कसं होईल. एक चिताला काय करावं आम्ही कसं ऐकतो एक चिताने बाबा आमचं सगळं तरुण माणसं नाही. जो देवा दुर्लभ नमस्कारा तो या रिसा आणि वानरा केवलेशी श्रीरामचंद्र
वानराला मिठी मारा नाही नको. चांगल्या माणसानं जर आलिंगन दिले का साधूचं आलिंगन माणसाला भेटावं. हे शरीर हे नास्क नास्क पवित्रची होये हे पवित्र होतं. पण आलिंगन असावं, आलिंगन नसू दे. किंवा कमी डोक्यावर त्या साधूचा हात तरी बसावा. एकदा जर माऊलीचे कोई बघा, ज्ञानदेव मने मी चाळे निवड तिने वर ठेवले हात ठेवला का त्या चाळ्यावर आपोआप नळे चालू होते. नळे म्हणजे हे चालू होते. आलिंगन संताची दिली झाली माझी काय आलिंगन गडे मोक्ष साई जता. आणि मग साधूचा स्पर्श व्हावा, रामाचा स्पर्श. रिस म्हणजे अस्वल, माकड आणि वानर. काय याने फरक पुण्य केला असं पाहिजे. अस्वल वानर आणि एक वानर काय गावात तुझी प्रेयडी होती त्याच्या मागे पळती आणि त्या वानराने रामाने मिठी मारा, वानराने पावली तुळी मारा. जपी तपी संन्यासी याला राम भेटला नाही. कोणाला भेटतो? ज्याला किती पुण्य केलं याला भेटला का राम? हा योग्याच्या ध्याने तो आमच्या मागे पुढे देव पळा. त्याच्यासाठी काय करावं लागतं? काहीच करावं लागत नाही. ताईचं बैसोई फक्त एक काम करायचं. काय करायचं? श्रीराम जय राम जय जय राम, 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 ओम श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय आनंदात म्हणायचा. मांडीवर लेकरू घेतल्यावर झोपण्यासाठी जसं पाण्यात खाल्ल्यासारखी त्याला वाटावा देवाला आपण जप म्हणताना इतकं आनंदात म्हणायचं. नाही तर उघड नाही आता मोले घाटी असू आणि म्हणते म्हणून आता माझ्या म्हणावं लागतं. म्हणजे काय पोटा लागली से भूक 3 तास झाले हे बडबड करतोय. काय खायचं बघायचं सोडून का त्याचं श्रीराम जय राम कुठं बघायचं. असं जर म्हणलं तर दादा मी जीव धरणार का? नाही तर उतारच आहे. इथं तुकाराम महाराज म्हणले तुम्ही देवाचा मागे मी जामीनदार आहे. मागे झाले जामीन काहीच नाही. फक्त देवाचं नाव घ्या आणि नाव घेतल्यासारखं. नाहीतर राम असं जर देवाचं नाव घेतलं माझ्यासारखं तुमचा कसा उद्धार होईल? तुम्ही मोकळा म्हणून का मी कसं निघाव शकतो? तुमचा तुम्ही तरी आपण सोडून इतकं रामाई बोलायचा. प्रतिकूल उधळले मुक्त केले मारले राक्षस मारले का मुक्त केले? मुक्त केले. पुन्हा
तार्याईसे जड उदकावरी तो